बघू नको लगेच आता टाइम. उपस्थित सर्वच मार्केट कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, आत्ताच आप्पासाहेबांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेच आहे. खरंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार असतील, या सर्वांचं आभार मानले पाहिजे. कारण एक खूप मोठा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक निर्णय त्या सर्वांनी घेतला आणि शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची थकबाकी त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपये आणि प्रोत्साहनपूर्व जे चालू बाकीतले शेतकरी त्यांना 50,000 रुपये असा एक ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आपण या सर्वांचं आभार मानूया. आणि आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो पूल होणार आहे त्याचा निश्चित प्रकारे फायदा चांदगाव आणि पोमनवाडी पुलाचा एक ऐतिहासिक न भूतो हे अशक्य गोष्ट होती. परंतु दादांनी आपल्याला शब्द दिला होता आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण माझ्या सूचनेला लगेच होकार दिला आणि त्यांनी शक्य गोष्ट केली, त्या पूल मंजूर केला. त्याबद्दलही तो इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. आज मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आप्पासाहेबजी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्केट कमिटीचं काम हे खूप चांगलं काम हे चालू आहे. त्यांनी खूप ही मार्केट कमिटीच्या उलाढालीमध्ये आप्पासाहेबांबरोबर जे चेअरमन झाले, जे संचालक झाले, जे व्हाईस चेअरमन झाले, उपसभापती झाले, त्या सर्वांचाच याचा वाटा आहे. शेवटी चांगलं काम हे आपण करत असतो. आणि मग अशी मला फडतरे आबा सांगत होते की एकही रुपयाचं कर्ज या मार्केट कमिटीवरती नाही आहे. आणि इंदापूरच्या पेट्रोल पंपाचा जर विचार केला तर महिना नेट खर्च जाऊन 3 लाख रुपये महिना, हे साधारणतः 30-35 लाख रुपये वर्षाला नुसत्या पंपाचे इंदापूरचे मिळतात. आणि हे तर निमगावचं खूप मोठं निमगावचं हे ठिकाण आहे. इतर रहदारी दिवसेंदिवस वाढते. मला वाटतं रामकुटचा रस्ता इथंच पलीकडे दिसत असेल ना, रामकुटचा रस्ता इथं पुढंच असेल कदाचित. तुम्हा सर्वांना माहितीसाठी सांगतो, आप्पासाहेब येणाऱ्या काळात जसं एक पुलाचं तुम्हाला एक आश्चर्यचकित गिफ्ट दिलं होतं, तसं दुसरं एक गिफ्ट मी निमगावकरांसाठी निश्चित प्रकारे येणाऱ्या महिन्या 2 महिन्याच्या काळामध्ये एक चांगलं गिफ्ट मी माझ्या निमगावकरांना दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा फायदा आप्पासाहेब तुम्हाला मार्केट कमिटीला पण त्याचा फायदा निश्चित प्रकारे होणार आहे. आणि कॉन्क्रीट गिफ्ट आहे, ते जे गिफ्ट आहे ते कॉन्क्रीट गिफ्ट आहे. मी आज काय सांगत नाही कुठनं कसं काय वगैरे, पण तुम्हाला माहित आहे की आज दादांची आठवण आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहत नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे. मी नुसतं मुंबईला जातो, पुण्याला जातो, काय नुसतं जरी मंत्री असलो माझं लक्ष माझ्या इंदापूरवरती नक्की असतं. आज इंदापूरला कुठल्या रस्त्याला थोडा खड्डा लागला, कुठं थोडा त्रास झाला तर तिथं आता काय केलं पाहिजे पवार साहेब, त्यामुळं माझं लक्ष सगळ्यांवरच असतं. पण आता काही वेळेस काय अडचणी असतात, ते समजून अडचणी. मग ह्याचा अर्थ तुमच्यावर प्रेम कमी असं नाही, माझं प्रेम आहे. पण काय गोष्टीमध्ये आपण काय गोष्टी समजून घ्यायच्या, सांभाळून घ्यायच्या असतात. त्यामुळं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करते. आपण 7.5 हॉर्सपॉवरच्या आतले वीज बिल माफ करते. किती सरकारला खर्च येतो वर्षाला? 24,000 कोटी. किती? 24,000 कोटी. PM किसान आणि आपल्या राज्य शासनाची नमो महासन्मान शेतकरी योजना, ती किती खर्च येतो? आप्पासाहेब फडतरे आबा दोन्ही मिळून आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 53,000 कोटी रुपये दिले. किती? 53,000 कोटी रुपये. ट्रिपला यांत्रिकरण पुरवठा, ट्रॅक्टरला अनुदान किती मिळत होतं, यांत्रिक रोटावेटरला किती अनुदान मिळत होतं, आता मिळतंय का? काय होतंय? थोडं नाही म्हणलं तर आम्ही वाजवाय कमी पडतो असं वाटतंय कधी कधी. ही सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर बाजूने आहे. आज 2 लाख रुपयाचं प्रत्येकी शेतकरी, खरंच इतकी गोष्ट सोपी नव्हती. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच आभार मानले पाहिजेत, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. खूप मोठा ऐतिहासिक असा निर्णय माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेतला. मी तुम्ही परवा दिवशी माझं भाषण ऐकलं असेल सभागृहामधलं, त्यावेळेस मी जाहीर केलं होतं की शेतकरी हा काय कर्जबाजारी म्हणजे परिस्थितीमुळे त्याला कर्जबाजारी व्हावं लागतं, थकबाकीदार व्हावं लागतं. पाऊस ज्यादा पडतोय, अतिवृष्टी होते,
गारपीट होते, दुष्काळ पडतोय, तो शेतकऱ्याची इच्छा असता नाही आणि बाजाराच्या चढउतारामुळं भावामुळं शेतकरी अडचणीत आहे. त्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली. चांदगाव पोमनवाडी पुलासारखा 340 कोटी रुपयाचा पूल, मी खरं सांगतो इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत त्या सोप्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्वांना मदत आणि स्वर्गीय दादांनी अजितदादा पवार साहेबांनी हे जाहीर केलं होतं, त्यांची पण आज बंधून आपल्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही. मार्केट कमिटीचा पंप निश्चित जोरात चालणार आहे. निश्चित इथनं आता हे काय करणार बसतोय का? त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम, मगाशी आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज लग्नाची खूप मोठी तारीख आहे. मगाशी मलाच कळलं नाही संसदमध्ये, मीच माझं भाषण वाढवत बसलो, मला म्हणजे त्या बोलण्याच्या नादामध्ये हे शेतकऱ्यांसाठी हे ते करत बसलो. शेतकरी पानंद आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री पानंद रस्ते खूप चांगली योजना आहे. कुणी तुम्हाला अर्ज दिला आता, मला वाटतं कुणीतरी तुम्ही दिला. त्या रस्त्यामध्ये सगळ्यांनी काराकारे भांडण तंटा राहुल आता बंद झालं पाहिजे सगळं. त्यामुळे निश्चित प्रकारे बंधूंनो तुम्ही सगळ्यांनी चांगल्या, आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही सगळेच आपल्या जवळचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही सगळेच प्रेमाचे आहात. आमच्या दोघाची तिघाची सगळ्यांची इच्छा आहे की सगळ्यांना बरोबर आणि न्याय सगळ्याला मिळणार आहे. फक्त काही गोष्टीमध्ये थोडं मागे पुढे राजकारणामध्ये, आयुष्यामध्ये, संसारामध्ये सरावं लागतं. थोडं समजून काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. काय परिस्थिती, ती समोर काय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये आप्पासाहेबांचा पण नाईलाज आहे, मामाचा पण नाईलाज आहे, परंतु कुणावरती अन्याय होणार नाही. प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आमच्या दोघांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. आम्ही दोघं असाल, हर्षवर्धनजी पाटील साहेब आज आपल्या बरोबर आहेत, ते पण आपल्या बरोबर आहेत. आणि आम्ही एकदा शब्द दिल्यानंतर फक्त थोडं काही गोष्टीमध्ये बोलताना हे करताना थोडं मागं पुढं असतं. ह्याचा अर्थ कुणावरली प्रेम आमचं कमी नाहीये, कुणाचं हे असं कुणी समजू नका. आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाताना काही गोष्टीमध्ये थोडा विचार करून, परंतु सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका ही आमच्या दोघांची असल्यामुळं तुम्ही अजिबात भविष्यामध्ये काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत. शेवटी शेतकरी केंद्रबिंदू म्हणून आम्ही सगळेच काम करतो. ही मार्केट कमिटी खूप चांगलं काम करते, खूप चांगले संचालक आहेत. 1 रुपयाचा भत्ता कधी घेत नाहीत, मिटिंगला घेत नाहीत. मिटिंगला असं एकत्र येऊन खूप चांगलं देवाभाव. मला वाटतं अण्णा का तुम्ही दोघात सिनियर कोण? अण्णा. त्यामुळं अण्णा खूप चांगलं तुमचं काम हे चाललेलं आहे. असंच काम शेवटी आयुष्यामध्ये करत राहायचं असतं. आणि शेतकऱ्यासाठी शेवटी एक लक्षात नेहमी ठेवा, आपण जे चांगलं काम करतो दुनियाने आपली पाठ नाही थोपटली चालेल, वरचा बघत असतो की हे माणसाने खूप चांगलं मार्केट कमिटी. आणि आबा दुवा तुम्हाला खूप चांगला लागणार आहे. ओळखा, दुवा खूप महत्वाचा तात्या, दुवा तुम्हाला चांगला लागणार आहे. किरण चिरंजीव कुठे डायरेक्टर काय झालं की आता बापाच्या पोरापेक्षा बापच जरा ही दिसतो, वेगळा दिसतो. त्यामुळे ती लक्षातच राहणार तिथं येस की नाही. पण दादा तुम्ही देवा शपथ लय हँडसम दिसतात. त्यामुळं चेष्टा. विनोद खरंच तुम्ही परत आरशात बघा. तूच खरं सांग गुपचूप, तू गुपचूप सांग, नाही तुझ्या आईला सांगायला मम्मीला. त्यामुळे आज खूप चांगला कार्यक्रम आहे. शेवटी आयुष्यात काय असतं काय नाही रे बाबांनो, इथंच ठेवून जायचंय, हसायचं, खेळायचं, गोड बोलायचं. सगळंच आपल्या मनासारखं होतं तर नाही होत, सगळंच आपल्याने होतं का नाही होत. परमेश्वर सुद्धा आपल्याला सगळं आपल्या इच्छा पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळं हसत राहा, खेळत राहा. हे दुनिया, हे जीवन पुन्हा पुन्हा नाही. जेवढं आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल, जेवढं सगळ्यांचं भलं करता येईल, कल्याण करता तेवढं करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करूया. खूप चांगल्या कार्यक्रमाला मार्केट कमिटी सगळ्यांनी आम्हाला बोललं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, काय झालं की कार्यक्रम हा अचानक काल मामानी तारीख दिली. गैरसमज नको, निवडणूक आताच झाली. आम्ही हर्षवर्धन पाटलांना या कार्यक्रमाला बोलवू शकलो नाही, कारण काल दिले, त्यांना जरी फोन केला असता तरी ते अचानक कार्यक्रम झालेला आहे. नाहीतर लोकांमध्ये मेसेज निवडणूक झाली की कोणाला वगैरे काढला असा जावं, याकरता मी हे करतोय की मामाचं बी निश्चित नव्हतं, आम्ही आमच्या लेवलला करणार होतो. परंतु एवढं पेटोपेटून करण्याचं काम आहे आणि तुझे शेवटचा दिवस आहे, त्यासाठी घाई गडबडीत घेतलेला कार्यक्रम. धन्यवाद.